नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण महिंद्राच्या BE6E आणि XEV9E ह्या ज्या दोन गाड्या आहेत ज्या की भारतीय मार्केटमध्ये आता लवकरच लॉन्च होणार आहे। बेसिकली ह्या गाड्यांच्या ज्या बेस मॉडेलच्या जे किंमत आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत, म्हणजे इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत। आणि तुमची भरपूर अशी मागणी होती की ह्या दोन गाड्यांचे व्हिडिओ कधी येणार आहे, तुम्ही इव्हेंटला गेले की नाही। पण काही कारणास्तव हा जो इव्हेंट आहे हा मला अटेंड करता आला नाही। त्याची कारणं जे आहेत आपण नंतर कधी डिस्कस करूया। बट महिंद्राने जर पाहिलं तर ह्या दोन गाड्या एक चांगल्या डिझाईनसोबत, चांगल्या फीचरसोबत भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेल्या आहेत। स्टार्टिंगची जी प्राईज आहे ती BE6Eची जी 18,90,000 रुपये असणार आहे आणि जी XEV9Eची जी किंमत आहे ती असणार आहे 21,90,000 रुपये। बॅटरी पॅक मोठे आहेत, काय काय फीचर दिले जातात या संदर्भातली आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती सांगणार आहे, फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे चला आपण व्हिडिओला सुरू करूया। सो आता पहिली गाडी जर पाहिली BE6E असं या गाडीचं नाव देण्यात आलेलं आहे। ही गाडी जर पाहिली ना थोडासा SUV लुक आहे। आणि देन जी XEV9E जर पाहिली तर ही गाडी थोडीशा मोठ्या लेनची आहे आणि थोडंसं कुपे जे डिझाईन आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतं। सो फर्स्ट आपण ह्या गाड्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया। तर जर प्लॅटफॉर्म पाहिला तर हा इनग्लो प्लॅटफॉर्मवरती ही गाडी बनवण्यात आली आहे। आता ह्या प्लॅटफॉर्मचा मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो, कारण की ह्या गाड्या जर पाहिल्या ना प्रॉपर ज्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवरती आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती या गाड्या बनवण्यात आलेल्या आहे। भरपूर असा रिसर्च या ठिकाणी महिंद्राने केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या गाड्यांमध्ये ओव्हरऑल जो स्पेस आहे, ओव्हरऑल जे फीचर्स आहेत ते देखील चांगले भेटणार आहे। नॉर्मली आपण आत्तापर्यंत जर पाहिलं तर भरपूर कार मॅन्युफॅक्चर जर पाहिलं तर ऑलरेडी त्यांच्या ज्या आईस इंजिनमध्ये गाड्या आहेत, म्हणजे पेट्रोल डिझेल इंजिनमध्ये ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्या ते काय करतात की इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करतात। बट इथे महिंद्राने असं केलेलं नाही आहे। इथे एक प्रॉपर दोन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवरती इनग्लो जो प्लॅटफॉर्म हा इथे इंट्रोड्यूस केलेला आहे। BYD ही जी कंपनी आहे यांच्याकडून जे सेल्स आहेत जे की बॅटरीला लागतात ते या ठिकाणी जर पाहिलं त्यांच्याकडून सोर्स केलेले आहेत आणि LFP जी टेक्नॉलॉजी आहे ही गाड्यांमध्ये यूज झालेली आहे। सो प्लॅटफॉर्म हा डेडिकेटेड इलेक्ट्रिकसाठी असणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही गाड्या जर पाहिल्या ना रिअर व्हील ड्राईव्ह असणार आहे, फ्रंट व्हील ड्राईव्ह या गाड्या नसणार आहेत। त्यामुळे काल तुम्ही इंस्टाग्राम हँडलवरती भरपूर जे बाकीचे सोशल मीडिया हँडल आहेत त्या ट्रॅकवरती जी XEV9 ही गाडी जर पाहिली तर तुम्ही जे परफॉर्मन्स आहे या गाडीचा खूप जबरदस्त आहे। जो महिंद्राचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी सुद्धा या गाडीने परफॉर्मन्स केलेला होता। सो भरपूर त्या ठिकाणी जे ड्रिफ्टिंग आहे गाडीचं हे झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता। सो ह्या दोन गाड्या असणार आहे नवीन प्लॅटफॉर्मवरती हे गाड्या बनवण्यात आलेल्या आहेत। आता प्राइसिंग जर पाहिली ना, प्राइसिंग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की गाड्या जर पाहिल्या ना तर तुम्हाला जी प्राइसिंग आता सोशल मीडियावरती तुम्ही पाहतात 18,90,000 जी की BE6Eची आहे ही बेस मॉडेलची असणार आहे। आणि ह्या गाड्यांमध्ये जी बॅटरी पॅक आहे ना हे दोन देण्यात आलेले आहेत। 59 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे हा देण्यात आलेला आहे। त्याचसोबत जो मोठा बॅटरी पॅक आहे तो 79 म्हणजे 79 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे हा या गाड्यांमध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जी प्राइसिंग कळली आहे ना ती बेस मॉडेलची असणार आहे। आणि आत्ता तुम्ही जे व्हिडिओजमध्ये किंवा फोटोजमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे मॉडेल पाहताय ते टॉप व्हेरियंट असणार आहे आणि त्याची जी किंमत आहे ती ऑलमोस्ट 6 ते 8 लाख रुपयापर्यंत जास्त असणार आहे। सो आपण असं एक ग्राह्य धरूया की BE6Eची जी प्राईस आहे ती 18,90,000 जी आहे ती बेस मॉडेलची असणार आहे। अराऊंड 25 ते 24 लाखापर्यंत या गाडीचं जे टॉप मॉडेल आहे एक शोरूम हे जाणार आहे। आणि जी XEV9 आहे तिचं सुद्धा तुम्हाला एक 29 लाखाच्या आसपास जे टॉप मॉडेल आहे हे जाणार आहे। सो हा काही विषय याच्यामध्ये आहे। आता याच्यामध्ये रेंज जर पाहिली ना महिंद्राने जवळपास 650च्या वर जी रेंज आहे ती क्लेम केलेली आहे आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की रिअल वर्ल्ड जी रेंज आहे ना ती अराऊंड 500 किलोमीटरच्या आसपास जे आहे ते असणार आहे। सो आपण देखील फ्युचरमध्ये जर आपल्याकडे ही गाडी आली तर रेंज टेस्ट करूया आणि देन काही दिवसानंतर आपल्याकडे ही गाडी देखील येईल। सो तो डेडिकेटेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। तुर्तास आपण या बॅटरी पॅकबद्दल माहिती घेतल्यानंतर आता BE6मध्ये तुम्हाला काय काय फीचर दिले जातात त्याच्याबद्दल माहिती घेऊया। या गाडीमध्ये 59 किलोवॅट आवर आणि देन 79 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे हा देण्यात आलेला आहे। जवळपास 682 किलोमीटरची जी रेंज आहे ती जो टॉप जो बॅटरी पॅक आहे 79 किलोवॅट आवरचा त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला ही जी रेंज आहे ही ऑफर करण्यात आलेली आहे। जवळपास 140 किलोवॅट आवरचा जो DC फास्ट चार्जर आहे त्याला ही गाडी जी आहे ते सपोर्ट करते आणि फक्त 20 मिनिटामध्ये तुम्ही 20 ते 80% ही गाडी चार्ज करू शकता।
आता याच्यामध्ये सुद्धा काय माहिती आहे का, नॉर्मली आपल्याकडं जे चार्जिंग स्टेशन आहेत ना, तर त्याची जी कॅपॅसिटी आहे ती अराऊंड एक साधारणतः 30 किलोवॅट आवरपासून जर पाहिलं तर एक साधारणतः 70-80 किलोवॅट आवरपर्यंत आहे. सो तुम्ही जर मेट्रो सिटीजमध्ये काही ठिकाणी आहे बरं का मोठाले चार्जर आहे, बट ते लिमिटेड आहे. बट DC फास्ट चार्जिंगवरती तुम्ही जर ही गाडी चार्ज करण्यासाठी गेली आणि त्या ठिकाणी कमी कॅपॅसिटी जर असेल ना, तर मग ही गाडी चार्ज होण्यासाठी जो आहे तो वेळ लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. बाकी थोडंसं डिझाईनबद्दल पाहूया. तर BE6E ही गाडी जी आहे ते फ्रंटने तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला C शेप DRL जे आहे ते या ठिकाणी पाहायला भेटतात. ओव्हरऑल ॲग्रेसिव्ह डिझाईन आहे, भरपूर अशा लाईनिंग क्रिजेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात फ्रंट लुकमध्ये. देन तुम्हाला जे कॅमेराज आहे हे 5 कॅमेराज देण्यात आलेले आहेत. फ्रंट साईडला पार्किंग सेन्सर आहेत. ॲडॅस लेवल 2+ जे फीचर्स आहेत हे तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहे. सो रडार देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर BE हा जो लोगो आहे हा तुम्ही बोनटवरती पाहू शकता, जो की इल्युमिनेट होतो. सो हे सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे. फ्रंट जो फ्रंक आहे जो की बोनटच्या खाली आहे त्या ठिकाणी तुम्हाला BE6E मध्ये तुम्हाला जवळपास 55 लिटरचा जो स्पेस आहे हा मिळून जातो, जो की प्रॅक्टिकल आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही काही साहित्य वगैरे जे आहे त्याच्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर गाडीच्या लेंथबद्दल आपण थोडंसं बोलूया. आता या दोन्ही गाड्यांचा जर प्लॅटफॉर्म पाहिला तर इंग्लो प्लॅटफॉर्मवरती बनवण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला प्लॅटफॉर्म सेम भेटणार आहे. गाडीचा जो व्हील बेस आहे हा XEV9E आणि BE6E ह्या गाड्यांचा जो व्हील बेस आहे ना हा सेम असणार आहे, जो की आहे 2775 mm. आता XEV जी 9 आहे ना ह्या गाडीचा जे ओव्हरऑल लेंथ आहे ती मोठी आहे, बूट स्पेस मोठं आहे, त्याच्यावरती आपण येऊया. बट BE6 मध्ये तुम्हाला जी लेंथ आहे ती भेटते 4371 mm ची, विड्थ भेटते 1907 mm ची, ग्राउंड क्लिअरन्स 207 mm चा आहे. त्यानंतर साईड प्रोपेलवरती आपण जर आलो तर 19 इंचचे जे अलॉयज व्हील आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि ह्या गाडीमध्ये जे टायर यूज झालेले आहेत ना ते सुद्धा महिंद्राने आज सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती सुद्धा काम केलेलं आहे. सो तो जो रोड नॉईज येतो ना, म्हणजे ज्यावेळेस आपण EV गाडी रोडवरती घेऊन जातो आणि टायरमधून जो आवाज येतो तो सुद्धा यांनी कमी केलेला आहे. सो साईड प्रोफाईल तुम्ही गाडीचा पाहू शकता. तुम्हाला जे डोअर हँडल आहेत ते पूर्णपणे गाडीच्या डोअरमध्ये जे आहे ते मर्ज झालेले आहेत, जसे की आपण XUV700 मध्ये पाहिलं होतं. सो सेम त्याच प्रमाणे जे डिझाईन आहे डोअरचे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. त्यानंतर जे रिअर व्हील आहे त्याच्यावरती क्लायडिंग आहे आणि त्या क्लायडिंगच्या इथे तुम्हाला जो चार्जिंग पोर्ट आहे हा या गाडीचा देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता. AC फास्ट चार्जर देखील तुम्हाला गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. देन रिअर प्रोपेलवरती आपण आलो तर इथे सुद्धा तुम्हाला जे डिझाईन आहे ओव्हरऑल एक फ्युचरिस्टिक जे डिझाईन आहे पाहायला भेटतं. LEDजमध्ये पूर्णपणे जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे पाहायला भेटतं. त्यानंतर बूट स्पेस जर पाहिला तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला 455 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे. बूट स्पेस देखील चांगला आहे. देन आतल्या साईडला इंटिरियर जर पाहिलं तर BE6 मध्ये ज्यावेळेस तुम्ही बसता ना तर स्टेअरिंग व्हील तुम्हाला बऱ्यापैकी वेगळं वाटणार आहे, राऊंड शेपमध्ये नाही आहे. सो तो जो एक स्पोर्टी कॅरेक्टर आहे ना स्टेअरिंगमध्ये हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. थोडंसं स्क्वेअर टाईप आहे. त्यानंतर पूर्ण इंटिरियर तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला ते कॉकपिटमध्ये बसल्यासारखा जो अनुभव आहे हा नक्कीच येणार आहे. तुम्ही जो सेंटर कॉन्सोल आहे तिथे सुद्धा एक मोठा जो बार आहे तो इथे तुम्ही पाहू शकता, जो की थोडासा तो जो फील आहे ना एअरक्राफ्टमध्ये बसल्यानंतर तसा जो फील आहे हा तुम्हाला नक्कीच येणार आहे. तुम्हाला 2 कनेक्टेड ज्या स्क्रीन आहेत त्या या ठिकाणी मिळून जातात. गिअर लिव्हर आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा तो जो एअरक्राफ्टमध्ये जसा लिव्हर असतो त्याप्रमाणे जे डिझाईन आहे हे या ठिकाणी पाहायला मिळतं. सो बऱ्यापैकी जे इलेक्ट्रिक पूर्ण प्लॅटफॉर्मवरती ही गाडी बनवण्यात आलेली आहे ना, सो ते जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे चांगल्या प्रकारचं ओव्हरऑल जे मटेरियल क्वालिटी ती सुद्धा चांगली या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वरती जर रूफ पाहिला तर तुम्हाला मून रूफ भेटणार आहे, तो तुम्ही पूर्णपणे कव्हर देखील करू शकता आणि याच्यामध्ये लाईट सुद्धा देण्यात आले. सो महिंद्राचा जो नवीन बॉर्न इलेक्ट्रिकचा जो लोगो आहे ना हा तिथे इलिमिनेट करतो, जो की चांगला दिसतो. आणि देन तुम्ही खाली शेडसुद्धा येते त्याच्यावरती देखील तुम्ही कवर ही गाडी करू शकता. आणि त्यानंतर रिअर साईडला जर पाहिलं तर रिअर साईडला तुम्हाला जो टाईप सी पोर्ट आहे तो देण्यात आलेला आहे. फ्रंट साईडला तुम्हाला 2 जे वायरलेस चार्जर आहेत ते या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत. देन रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर रिअर AC वेन्स असेल, 3 पॉईंट सीट बेल्ट असेल. सो असे फीचरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. गाडीचा जर बेड पाहिला खालच्या साईडला तो सुद्धा पूर्णपणे फ्लॅट आहे. सो तुम्हाला जो तिसरा व्यक्ती बसणार आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बसू शकतो. सो असं काय BE6च्या संदर्भात जे आहे ते माहिती आहे. आता मोटरबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. मोटर जर पाहिली तर 285 bhp आणि
380 न्यूटन मीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते आणि ही गाडी रिअर व्हील ड्राईव्ह असणार आहे. सो तुम्हाला जो जो पिकअप आहे ना, तो जो फील आहे तो ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगला येणार आहे. 59 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जी पॉवर आहे ती कमी मिळणार आहे. 230 BHPची जी पॉवर आहे ती या गाडीमध्ये भेटणार आहे. बट ज्यावेळेस तुम्ही 79 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो घेतात त्यावेळेस तुम्हाला जी पॉवर आहे ती जास्त या ठिकाणी मिळणार आहे. देन ग्राउंड क्लिअरन्स मला तुम्हाला सांगायचा राहून गेला. 207 mm जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे गाडीच्या आतमध्ये जर पाहिलं ना, जी म्युझिक आहे किंवा स्पीकर आहे ना, ते हार्मन कार्डनचे यूज झालेले आहेत आणि 16 स्पीकर तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये दिले जातात आणि ओव्हरऑल त्याची जी क्वालिटी ती सुद्धा नक्कीच चांगली भेटते. सेफ्टी फीचरमध्ये जर पाहिलं तर 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे, ॲडास लेवलचे फीचर आहे, ABS EBD असे तुम्हाला भरपूर सेफ्टी फीचर जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळून जातात. त्यानंतर ही तर झाली BE6ची, जिची स्टार्टिंग प्राईस जर पाहिली 1,18,90,000 रुपये आहे. ऑन रोडवरती ज्यावेळेस तुम्ही गाडी घेण्यासाठी जाता अराऊंड 20 ते 21 लाखाच्या दरम्यान बेस मॉडेलची 59 किलोवॅट आवरचा जो बॅटरी बॅग आहे त्याची असणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला एक ऑन रोड जरी तुम्ही पाहिलं ना तर 400 किलोमीटरच्या आसपास तुम्ही रेंज या ठिकाणी घेऊ शकता. बट ते बेस मॉडेलची किंमत आहे. टॉप मॉडेलची किंमत अजून अनवील करण्यात आलेली नाही. I wish एक 23-24 लाखाच्या दरम्यान या गाडीची ज्या टॉप मॉडेलची किंमत आहे ती असू शकते एक शोरूम. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑन रोडवरती घेण्यासाठी जाता अराऊंड 26 लाखाच्या आसपास BE6ची जी ऑन रोड किंमत आहे ती असणार आहे. त्यानंतर XEV9eचं आपण थोडंसं माहिती घेऊया. आता ही गाडी जर पाहिली ना, तुम्हाला फ्रंट साईडने जर पाहिलं तर जे ओव्हरऑल डिझाईन आहे ते पूर्णपणे EVचं जे डिझाईन आहे हे वाटणार आहे. तुम्हाला कनेक्टेड तुम्हाला DRLs या ठिकाणी फ्रंट साईडला पाहायला भेटतात. LEDsमध्ये हेडलॅम्प आहे. फ्रंट ग्रिल जर पाहिली पूर्णपणे कवर आहे. सो असा काय फ्रंट साईडचा जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. वीड जर पाहिली गाडीची 1907 mm तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. ह्या गाडीमध्ये सुद्धा तुम्हाला फ्रंट पार्किंग सेन्सर, फ्रंट कॅमेरा, ॲडास लेवल 2+ जे फीचर्स आहेत ते या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर ज्यावेळेस आपण साईड प्रोफाईलमध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला व्हील बेस या गाडीचा जर पाहिला तो भेटतो 2775 mmचा आणि पूर्णपणे जी लेंथ आहे ती भेटते 4789 mmची, जी की तुम्ही पाहू शकता गाडी मोठी आहे. आणि मागच्या साईडला जी कुपे डिझाईन आहे ते इथे तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतं. जे डिझाईन आहे ते सुद्धा शार्प डिझाईन या गाडीचं ठेवण्यात आलेलं आहे. आणि जसं की आपण BE6मध्ये पाहिलं होतं जे फ्लश टाईप डोअर हँडल आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. 207 mmचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. व्हील बेस सेम असणार आहे. 2775 mmचा जो व्हील बेस हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. देन मागच्या साईडला जर आपण आलो तर मागचे जे टेल लॅम्प आहे त्याच्याच लेफ्ट साईडच्या बाजूला जे आहे ते तुम्हाला चार्जिंग पोर्ट देण्यात आलेली आहे. सो तिथनं तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता. गाडीचा जो रिअर प्रोफाईल आहे हा पाहू शकता. अगेन कनेक्टेड जे DRLs आहेत ते या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले जे की चांगले दिसतात. थोडंसं फ्युचरिस्टिक डिझाईन आहे. कोणाला हे वाटू शकतं ही कन्सेप्ट आहे, बट ही कन्सेप्ट गाडी नाही आहे, ही प्रोडक्शन गाडी असणार आहे. सो पुढच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुम्हाला ह्या गाड्या ज्या आहेत जे कोणी ह्या गाड्या घेतील लोक त्यांच्याकडे ह्या गाड्या तुम्हाला सेम ॲज इट इज जे आहे ते पाहायला मिळणार आहे. बूट स्पेस जर पाहिला ह्या गाडीचा बूट स्पेस जास्त आहे. 663 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. सो फ्रंट साईडने, त्यानंतर साईड प्रोफाईल आणि रिअर प्रोफाईल याच्यामध्ये तुम्हाला ही गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर आपण जाऊया XEV9eच्या आतमध्ये. तर इथे जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला एक फ्रेश डिझाईन पाहायला भेटतं. जसं की BE6मध्ये आपण पाहिलं होतं जो सेंटर कॉन्सोल आहे तो देखील बऱ्यापैकी एअरक्राफ्ट थोडासा इन्स्पायर्ड तुम्हाला वाटणार आहे. एअरक्राफ्टचं जे कॉकपिट असतं त्याप्रमाणे. बट इथे तुम्हाला जे डिझाईन आहे हे वेगळं डिझाईन पाहायला भेटतं. आणि मेन हायलाईट काय माहिती का, तर ह्या गाडीमध्ये 3 स्क्रीन देण्यात आलेली आहे. सो को पॅसेंजर जो आहे तो सुद्धा इथे तुम्हाला जी स्क्रीन आहे डेडिकेटेड ती देण्यात आलेली आहे. आणि तो ऑन दी वे यूट्यूब असेल, काही गेम्स वगैरे असेल किंवा जे सोशल मीडियाचे आत्ता सध्याचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा त्या ठिकाणी तो पाहू शकतो. सो हे फीचर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे. स्टेअरिंग व्हील तुम्हाला अगेन राऊंड शेपमध्ये पाहायला भेटतं. जसं की आपण एक BE6मध्ये थोडंसं स्क्वेअरिश पाहिलं होतं, इथे राऊंड शेपमध्ये जे स्टेअरिंग व्हील हे पाहायला भेटतं. सेंटर कॉन्सोल अगेन तुम्हाला वेगळं जे डिझाईन आहे हे पाहायला भेटतं. थोडीशी पार्ट शेअरिंग तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटणार. जसं की पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत ना ते तुम्हाला महिंद्राच्या ज्या ओल्ड आत्ता सध्या पेट्रोल डिझेलमध्ये कार विकल्या जातात त्याची आठवण करून देणार आहे. इलेक्ट्रिक जे सीट ॲडजस्टमेंट आहे हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे.
भरपूर असे बटन्स तुम्हाला फिजिकल बटन गाड्यांमध्ये देण्यात आलेले आहेत, जे की नॉर्मली आपण EVमध्ये पाहतो, तर ते इथे तुम्हाला पाहायला भेटतात फिजिकल बटन. ती चांगली गोष्ट आहे. अगेन जो मूनरूफ आहे हा तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे मोठा मिळून जातो, बट मूनरूफ आहे हा ओपन होत नाही. सो तुम्ही वरचा फक्त जो फील आहे हा घेऊ शकता. आणि देन त्याच्यावरती तुम्हाला खालच्या साईडला एक शेड देखील आहे, ते पूर्णपणे तो तुम्ही कवर देखील करू शकता. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे हार्मन कार्डनचे 16 स्पीकर आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर गाडीमध्ये जर पाहिलं तर फ्रंट साईडला 3 कनेक्टेड ज्या स्क्रीन आहे त्या पाहायला भेटतात तुम्हाला. ओव्हरऑल क्वालिटी चांगली आहे. 12.3 इंचेसची आहे. कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी असेल, पार्क असिस्ट असेल, म्हणजे तुम्ही गाडीमध्ये बसून सुद्धा गाडी ऑटोमॅटिक पार्क करू शकता. गाडीच्या बाहेर येऊन सुद्धा तुम्ही आहे ना गाडी जी आहे ते पार्क करू शकता. कीज जर पाहिली ना, कीज ठेवण्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड जी जागा आहे ही या गाड्यांमध्ये मिळून जाते. आणि समजा तुम्हाला गाडी तुमच्या चावी थ्रू पार्क करायची आहे, खूप टाईट पार्किंग पोझिशन आहे, सो अशा वेळेस सुद्धा तुम्ही चावीतून सुद्धा तुमची गाडी जी आहे ते पार्क करू शकता. सो हे फीचरसुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. XEV9च्या जर आपण रिअर प्रोफाईल म्हणजेच रिअर साईड जे सीट आहे तिथेच आपण जर गेलो तर इथे तुम्हाला ओव्हरऑल स्पेस चांगला भेटतो. आणि XEV9मध्ये ना तुम्ही मागच्या साईडला जे हेडरेस्ट आहे त्याच्यावरती तुम्ही 2 स्क्रीन एक्स्ट्रा ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून देखील घेऊ शकता. आणि ह्या ज्या स्क्रीन आहे हे तुम्ही एक ॲप आहे त्याच्या थ्रू इक्वली कनेक्ट देखील करू शकता. सो फ्रंट स्क्रीन असेल किंवा मागच्या ज्या स्क्रीन आहे त्यासुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. सो तो जो फील आहे ना तो देखील तुम्ही एक चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. सो मागच्या ज्या स्क्रीन आहेत ते ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला भेटणार आहे, एक्स्ट्रा पे करून तुम्ही घेऊ शकता. सो असं काही डिझाईन तुम्हाला XEV9मध्ये पाहायला भेटतं. ह्या गाडीमध्ये सुद्धा 2 बॅटरी पॅक देण्यात आलेले आहे, 59 kWh आणि 79 kWh, ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 650+ किलोमीटरची जी रेंज आहे ती क्लेम करण्यात आलेली आहे. रिअल वर्ल्ड रेंज जी रेंज आहे ती काय असणार आहे तर याच्याबद्दल आपण जे आहे ते ज्यावेळेस गाडी चालवण्याची आपल्याला वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला रेंज टेस्टचा देखील व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सो हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये, महिंद्राच्या बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म जर पाहिला, इनग्लो प्लॅटफॉर्म जर पाहिला, ज्याच्यामध्ये तुम्हाला BE जर पाहिलं तर बॉर्न इलेक्ट्रिक, आता महिंद्राचा नवीन जो इलेक्ट्रिक कारसाठी जर पाहिलं ना तर त्यांनी हा जो ब्रँड आहे तो इंट्रोड्यूस केलेला आहे. सो त्याच्या अंडर तुम्हाला BE 6e आणि XEV9e ह्या गाड्यांबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली मराठीमधून कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मराठी कार न्यूज. तुमचे काही जरी प्रश्न राहिले असतील या गाडीच्या संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.